काय मशीनचं आम्ही बघितलं तर त्या म्हशी मालकाशिवाय पण असं राहत नाही, तसं काय असतंय का म्हणजे? हो राहत नाहीत, आमच्या पण तशाच आहेत, नाहीत राहत. एक लळा लागलेला मालकाबद्दल त्यांचा प्रेम. लेकरासारखेच आहेत की हो हे पण. त्यांचा सांभाळ, 2 टाइम धार काढणं, हे करणं, ते सगळं संगोपन करणं, म्हणजे दुसरं लेकरासारखंच म्हणायचं. आता तुमच्या माणसाला जास्त कळत नाही तेवढ्याला जास्त कळतंय थोडक्यात म्हशीला. तुम्ही जे पैदास तयार करता हो. त्यासाठी ब्रीडिंग जे करता ते नॅचरल करता की कृत्रिम? नाही नॅचरल, आपला घरचा मोठा रेडा आहे, बुलेट नावाचा रेडा आहे आमच्याकडे मोठा. बर. त्या रेड्यापासूनच सगळे. त्या रेड्याचं काय खासियत आहे मग? रेड्याचे वासरं जर म्हणजे जन्मले तर एकदम असे 100% प्युअर पंढरपुरी पडतात. आणि आता ही दुसऱ्यांदा येलेली आहे, 7 लिटर दूध काढले आता ह्या हाताला. म्हणजे 5-6 लिटरच्या रेंजने वासरं म्हणजे आपल्या हाल्याचे सगळे घरचे त्याला 5 लिटरच्या आरामात आरामशीर दूध देते. दूध देतात. हो, तुम्ही शेतकऱ्यांना ह्या व्यवसायाविषयीचा म्हणजे काय सल्ला द्याल? चांगला आहे, करावा लोकांनी. उत्पन्न पण आहे, आजारी पिजारी काय पडत नाहीत. नो मेंटेनन्स, थोडक्यात बरोबर. नो मेंटेनन्स गुरं चांगला आहे.